जे काय साफसफ साफसफ काहीतरी साफसफाईमध्ये तू पण हेल्प कर आमची. इकडे हेल्प कर. हा बघ शिरे घाणीत नको रे त्या. उठ उठ. कालपासून काय की जी साफसफाई घरातली चालू आहे ती अजूनही चालूच आहे. काल काय केलं, जे घराभोवतीचं जे काही चार ग्रास उगलेली ती सगळी कटर आणून अख्खं क्लीन करून टाकलं. हे क्लीन झालं आहे. आमच्या बॅकयार्डला पण खूप चार वाढलेली ती पण क्लीन करून टाकली. आज संध्याकाळी आम्ही आमचं गणपती आणायला जाणार आहोत. इकडे काल जिकडे आम्ही हरताळका आणायला गेलेलो त्याच जागी आमचा गणपतीसुद्धा असतो, म्हणून आज संध्याकाळी 4-5 वाजता तिकडे जायचं आहे. वेल सभी को नमस्ते, जय श्रीराम. साहिल जामदार तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. आता वाजले संध्याकाळ ना दुपारचे 3-3:30 झालेले, म्हणून म्हटलं घरात बसून तर काही होणार नाही. मी वायफायवरती फुकटचे रील स्क्रोल करत बसेन, त्यापेक्षा थोडं कॉन्टेंट शूट करूया म्हणून मी आता जातो आहे व्हाळावरती. ऑल्दो मी स्विमिंग करणार नाही आहे, पण थोडं सिनेमॅटिक शॉट, थोडं कंटेंट, थोडं ब्लॉगसाठी तिकडे जातो आहे. आई शपथ, 1 वर्षाने मी परत आपल्या व्हाळावरती आलो आहे. लास्ट मी जेव्हा आलेलो मला वाटतं मागच्याच गणपतीला आलेलो मी आणि अर्णव होतो तेव्हा, आणि तब्बल 1 वर्षानंतर परत आपलं जे गणपतीचं व्हाळ आहे तिथे मी आलो आहे. सॉरी गणपतीचं नाही, सॉरी भाऊची कोंड. मला ॲक्च्युली भिजायची खूप इच्छा होती, पण काय की मागच्या 2 दिवसापासून जे काय मागच्या 2 दिवसापासून जे काय साफसफाई चालू आहे त्यातच कालचा अख्खा दिवस गेला, आजची सकाळ गेली. आज मी फक्त रील्स किंवा थोडंफार सिनेमॅटिक शॉट किंवा थोडं कंटेंट शूट करण्यासाठी मी व्हाळावरती आलो. दुपारचे 3 झालेले आहेत आणि 4 का 4:30ला आम्हाला जायचं गणपती आणायला. तिकडेच काल जिकडे हरताळका आणायला गेलेलो मी आणि दादा, त्याच जागी त्यांच्याकडेच आपलं गणपती आहे, तिथेच आपल्याला परत गणपती आणायला जायचं आहे. हा ब्लॉग जो आहे तो थोडं व्हळ आणि थोडं नेचर आणि थोडं काय की गणपती आणायला जातो आणि गणपतीच्या पहिल्या दिवसाच्या आदला दिवस थोडं डेकोरेशन असतं, खूप काही कामं आहेत, सगळं कंप्लीट करण्यामध्ये अख्खा दिवस आज जाईल. जेव्हा कधी इथे येतो तेव्हा मला माझं लहानपण खूप आठवतं, कारण काय की 3rd to 8th स्टँडर्ड मी याच गावी राहिलो आहे. गावातच माझं शिक्षण झालं आहे आणि काय की जेव्हा जेव्हा पप्पा मुंबईहून इथे यायचे तेव्हा आम्ही इथे व्हाळावरती स्विमिंग करायला यायचो. म्हणून काय की स्विमिंग जे आहे ती मी याच व्हाळावरती पप्पांनी मला शिकवलं. 4th स्टँडर्डपासून मी स्विमिंग करतो आहे. 7th मध्ये मला पप्पांनी बाईकही शिकवली. आता फक्त उरलं ते कार शिकायचं, तेही पप्पा थोड्याच दिवसात शिकवतील सुद्धा. पावसाला शुभ हे एक फालतूपण आहे जेव्हा काही व्हिडिओ काढायचा असल्यावर. पाऊस कर 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 त्या कर मिरत्या कर. हा की हा हो चला हात दे मीर, हात दे. आता विषय असा आहे की आपण चाललोय गणपती आणायला टेम्पोमध्ये. टेम्पोमधून फक्त आमचाच नाही, आमच्या एरियामधल्या खूप साऱ्या घरांचाही गणपती जो आहे तो याच टेम्पोमधून येणार, म्हणून आता सगळे गणपती या टेम्पोमध्ये लोड करून एकसाथ आणणार. अरे काल आलेलो तेव्हा हे गोल्डन आणि ते दागिन्यांचं कलरिंग नाही केलेलं. कॉन्टेंट आहे तरी आपल्या घरातला गणपती आहे. हा जामदारांच्या घरातला गणपती, जामदारांचा गणपती आहे. तसं नॉर्मली ह्याचं वजन कमी असतं, फक्त काय पाठची जी काय प्रभावळ जी असते त्याच्यामुळे थोडं वजनदार झालंय. हे कशाने बनवलंय काका?
हे शाडू माती ना आपल्या कोकणातली खाणीतली माती. खाण्यातली माती. हा. ओके आणि खाण म्हणजे खाण. खाण ओके. खाणीतली शाडू माती असते ना ती हे करून केली, मिक्स करून केलेली आहे. ओके. जामदारांचं असं इनिशिएटिव्ह आहे की निसर्गाला काही हानी होऊ नये, है ना? बरोबर. म्हणून खाण्यातल्या मातीचा आपला गणपती आहे. खाणीतल्या मातीचा गणपती. हा, खाण्यातली माती ना. हा, मम्मी काय बोललो? खाण खाण खाण. हा. हो, अरे मम्मी काय मी काय वेगळं बोललो का? नाही नाही बरोबर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. थँक्यू सो मच. चला ना, थांब थांब थांब, थोडं राईट मार. राईट 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 राईट. बस 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 बस, हडकणार. हे जाम स्लिपरी आहे रे. कसं होणार हे बघ ना. हळू हळू. हा, मग उलट्यानंतर तुम्हीच हे करता. साहिल ब्लॉग नाही काढला, साहिल हे नाही केलं. हळू हळू. A few moments later. दुपार झाली की हा आपला आमच्या बेडवरती येऊन झोपणार. मालकान काय तर करू नये मग. मी अडेच नेतलंय. संत्रू काय विषय असतं हे? काय ते आंबोलीचे टाळ असत ते. म्हणजे? आंबोलीचे टाळ एखाद्या मंगल प्रसंगी कुठलंही शुभ कार्य असो ते आंबोलीचा टाळ, आंब्याचा टाळ लागतो. ओके. मालवणीची शब्द. अरे समजा गोळा जागा ठीक आमच्या आहे. कोकणात प्रथा असा, काय प्रथा असा की खयचा एक शुभ कार्य असला तर आम्ही आंब्याचे टाळ बांधतो. हा, मग हे आंब्याच्या टाळासोबत ते बाकीचं काय काय हा, असतं? आंब्याच्या टाळासोबत आपण हे असं आहे, असं आहे, असं आहे. कौंडाळा, ही कौंडाळा. कौंडाळ हा, काय असतं ते? हे कौंडाळा म्हणजे एक फळ आहे. आपल्या जंगलात जंगलात गावत आहे फळ आपल्या. जंगली फळ. ओके. हा, जंगली फळ. नागरखडी. नागरखेडी. हा, खडी. खडी, ओके. नागरखडी. ओके. करवंद. करवंद नाही याला बोलत. त्याला काय काय म्हणतो माहिती आहे? काय काय रे, म्हणतात? काय म्हणतो त्याला? कांगला. 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 काय रे? कांगला. 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 ओके. शरवाड. शरवाड. हा, शरवाड. शरवाडाची पानं. पानं. हा, ओके. शरवाडाची पानं. पानं फुलं. ओके. आणि ही सुपारी ना ती? हा, है ना? है ना? है ना? ही सांगितलं. ही आता कच्ची याला सुपारी आहेत शिपटा ना? पण बोलतो. काय शिपटा. हा, ओके. घोस असतो. ओके. हा. हा, सुपारी. सुपारी. हा, हा, ते शिपटा. कोकणात तशी परंपरा आहे ना. लाकडी फळ आपण लावतो. लाकडी, पण ते लाकडीमध्ये ते हे नाही, फिलिंग फील नाही येत ना. ते हे ओरिजिनल असायला पाहिजे ना. हे आपले दया काका आहेत. दया काका दरवर्षी कसं आहे की ह्याचं सगळं जे कॉन्ट्रॅक्ट असतं ते दया काकांकडे असतं, म्हणून दरवर्षीचं आहे ते. हे काम त्यांचं प्रॉपर ते क्वालिटी काम असतं त्यांचं. हो दया काका, हे किती वर्षापासून करता तुम्ही? लहानपणापासून असेल ना? 10 वर्ष होतात तेव्हापासून. आणि आता काय एज आहे? आता काय असणार वय तुमचं? काय वय तुमचं आता? 56 थोडी असणार, 60-65 वगैरे. ओके. म्हणजे 70व्या वर्षी सुद्धा इतक्या एन्थुझियाझमने काम करणं म्हणजे बघा. जरा शिक. आणि तू हे ते जे आपण मगाशी सगळं बघितलं ना, फुलं पानं आणि जे काही कवंडा वगैरे हे आंब्याची पानं सगळी या लाकडी जे हे आहे, लाकडी माती म्हणतात त्याला, त्या मातीवरती मग खाली ते लटकवायचं. आजचा दिवस अख्खं डेकोरेशन संपवलं. दादा होता, मिहीर आणि सगळे होते. अख्खं डेकोरेशन इकडे संपवलेलं आहे. गणपतीलाही त्याच्या जागेवरती ठेवलेलं आहे. उद्या फक्त जे काही पूजा आणि जे काही सगळं लागतं
ते काकू आणि सगळं बघतीलच. मी ब्लॉग एंड करायचा वेळ आलाय का? हा आता निजाचा पण वेळ आलाय. निजाचाही वेळ आलाय. तर काय की 27 ऑगस्ट ऑलरेडी चालू झालेला आहे, म्हणून मला वाटतं की हा व्लॉग आपण इथेच एंड करायला पाहिजे. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर काय करा, सबस्क्राईब करा. सार्थक आवडलं नाही तरी पण करा. बरोबर, दॅट्स द स्पिरिट. सार्थक काय करा, हा सबस्क्राईब बोलून झाला, तू काय करा आणि शेअर करा आणि लाईक करा. ओरडू नका. नुसतं जयदेव जयदेव ओरडू नका. बस हेच आहे या व्लॉग मध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय बाय. तो जुनो तो मा जुने घर अरे काहीची आऊस ना बापूस.